मान्य आहे, आपल्या सगळ्यांना जेवण बनवता येतं. आपल्या आईला आहे ना उत्तम पुलाव बनवता येतो. पण कधी कधी काही प्रसंगाला आपण पुलाव ऑर्डर करतो, बिर्याणी ऑर्डर करून खातो. भांडी घासावी लागत नाहीत, घरातली बाकीची कामं पडत नाहीत, पाहुणे असतात, आपण बिझी असतो आपल्या कामात. आणा, खावा, त्याचे काय असतील ते पे करा आणि मस्तपैकी खुश राहा. जवळपास तेवढेच रुपये लागतात. ते साहित्य, ते सामान, थोडंसं सर्व्हिस चार्ज जास्त द्यावा लागतो. पण शेवटी तेच होतं. असा हा ऑर्डर केलेली बिर्याणी म्हणजे म्युच्युअल फंड आणि आपला पोर्टफोलिओ जो आपण स्वतः तयार करत असतो. बऱ्याच वेळेला आपल्याला वेळ नसतो, अनालिसिस करता येत नाही. ज्या लोकांकडे मजबूत एक्स्ट्रा पैसा असतो तो कुठून तरी बिझनेस करूनच तयार केलेला असतो की नाही, हाच पैसा त्यांना कुठेतरी गुंतवायचा असतो. स्वतःचं लक्ष राहत नाही, कारण ऑलरेडी एखादा सक्सेसफुल बिझनेस चालू असतो किंवा मागे 1700 व्याप लागलेले असतात किंवा समजतच नसतं मार्केट नेमकं काय आहे ते. आपल्यापैकी पण बरीच जण मार्केट रोज बघतात. समजतं सगळ्यांना असं समजू नका, अजिबात समजत नाही. आपण अजूनही किमती बघतो. पी रेशो वाढला, पी रेशो कमी झाला, पीबी रेशो, डी रेशो, ह्या रेशोकडे आपण जात सुद्धा नाही. त्यामुळे असं समजू नका की आपल्या सगळ्यांना सगळं मार्केट समजतं किंवा समजलंय. त्यामुळे हे आहेत म्युच्युअल फंड, बाहेरून ऑर्डर केलेली बिर्याणी आणि पोर्टफोलिओ आपल्या घरातली बिर्याणी, घरातला पुलाव तुम्ही समजू शकता. म्युच्युअल फंडमध्ये सध्या ना याचं नॉलेज सीमित ठेवण्यात भरपूर लोकांचा हात आहे आणि याच्यावरती मिळतं मजबूतवालं कमिशन. एनजे वेल्थ, ब्ला वेल्थ, फ्ला वेल्थ, ढिमकाना वेल्थ, ही सगळी जण म्हणतात की आमच्याकडून, आमच्या डिस्ट्रीब्युटरकडून घ्या, कमिशन त्यांना मिळू द्या. यामुळे होतं कसं, लोक याचं नॉलेज एक्सपोनेन्शियल देत नाहीत. काही गोष्टी आहेत ना ह्या त्या गुप्तपणे सांगतात आणि आमच्याकडून ओपन करा म्हणून सांगतात. आपल्याला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग द्यायची आहे, त्यामुळे याची माहिती देणं तुम्हाला क्रमप्राप्त आहे. कोर्समध्ये हे डिटेलमध्ये प्रत्येक म्युच्युअल फंड तो काय करतो, त्याचा फंड कसा डिवाइड होतो हे मी सांगितलंय. आता ती वेळ नाही, हा प्रसंग युद्धाचा आहे. म्हणजेच काय, कधी मार्केट पडलं केव्हा त्याच्यामध्ये काय गुंतवावं, कधी मार्केट चढलं केव्हा त्यातून काय बाहेर काढावं, कुठला म्युच्युअल फंड नेमका प्रेफरन्स कोणाला द्यावा, याबद्दल थोडक्यात काही गोष्टी बोलू. दिस इज नॉट बाय ऑर सेल रिकमेंडेशन. मी काय केलंय हे तुम्हाला सांगतोय, मी माझे अनुभव सांगतोय. अनुभव सांगायला कुठलाच मर्यादा, कुठलेही नियम नाही आहेत. हे आहेत म्युच्युअल फंड. याच्यामध्ये आहेत ना 3 कॅप सगळ्यांना माहिती आहेत, स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप. काही मिक्स कॅप असतात, म्हणजे लार्ज आणि मिड हा मिक्स कॅप एक असतो. मल्टी कॅप म्हणजे मिड, लार्ज आणि तुमचा स्मॉल ह्या तिघांमध्येही एका प्रपोर्शनमध्ये 25, 25, 50 आणि एक्स्ट्रा 25 असे प्रपोर्शनमध्ये टाकतात. त्याला मल्टी कॅप म्हणतात. फ्लेक्सी कॅप ज्याच्यामध्ये कॅप हे फ्लेक्स करत असतो. समजा आता मार्केट पडलाय तर लगेच स्मॉल कॅपमध्ये टाका, मार्केट चढलाय वर आहे तर आता लार्ज कॅपमध्येच पैसे राहू द्या, असं कॅप फ्लेक्स करत असतो त्याचा मॅनेजर. त्याच्याकडे बऱ्याचशा गोष्टी असतात. फ्लेक्सी कॅपमध्ये कॉन्ट्रा मार्केटच्या उलटा जातो आणि बरेच ELSS जे टॅक्स सेवर असतात, ज्यात पैसे टाकले की 3 वर्ष बाहेरच काढता येत नाहीत, असे बरेचसे टाईप्स आहेत त्याचे. ह्या सगळ्या टाईप्सच्या अनुषंगाने आहे ना आपण आता बघतोय नेमके हे म्युच्युअल फंड काय आहेत, यातले मी कोणते प्रेफर केले, अंदाजे का, ते पण मी तुम्हाला सांगेन. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इक्विटी म्युच्युअल फंड. इक्विटी म्हणजे शेअर्समध्ये गुंतवणारे इक्विटी म्युच्युअल फंड. इक्विटीतला हा लार्ज कॅप आहे. मोठे कंपन्या 10,000 कोटींपेक्षा जास्त त्यांचं कॅपिटल आहे. ह्याच्यामध्ये IDBIचं आहे, बरोडाचं आहे, त्याच्यानंतर कुठला एकेकाळी ॲक्सिसचा ब्लूचिप खूप फेमस झाला होता, खूप गाजला होता. आमचे पण पैसे त्यात होते. नंतर त्याने काम करणं कमी केलं, त्यात पैसे एवढे होते, ते पैसे एवढे झाले, जरा खाली आल्यामुळे आम्ही त्यातले पैसे काढून दुसरीकडे टाकले. लार्ज कॅप मी जास्त प्रेफर करत नाही. एखाद्याकडे जमीन विकून पैसा आलाय, आयुष्यातला वन टाइमच पैसा आलाय, मोठा झोल मारलाय, त्या झोलमध्ये सगळंच गमावलं, नातेवाईक, नोकरी बिक्री सगळंच घालवलं, आता माझ्याकडे पैसा आहे, बाकी काहीच नाहीये, त्या माणसाने घाबरून पैसे कुठे टाकावेत, लार्ज कॅपमध्ये टाकावेत, सेफ राहतात. लार्ज कॅप हे एक सेफ झोन आहे, ब्लूचिप एक सेफ झोन आहे. याच्यानंतर पुढे जर का बघायला गेलं ना तर मल्टी कॅप तुम्हाला सांगितलं नाही का, तिन्ही कॅपमध्ये साधारण 25% टोटल 75% टाकतात आणि 25% फ्री ठेवतात की जे त्याला हवे तिथे तो टाकू शकतो मॅनेजर. असंच काहीतरी साधारण यांचं नियोजन असतं. मल्टी कॅपमध्ये SBIचा मल्टी कॅप मी स्वतः प्रेफर करतो, यात तो दिलाच नाहीये. बाकी वेगवेगळे मल्टी कॅप असतात. याच्यानंतर लार्ज आणि मिड कॅप, मी याला जास्त प्रेफर करतो. लार्ज कॅपची स्टॅबिलिटी आणि मिड कॅपची ग्रोथ. पोटेन्शियल म्हटलं तर मिड कॅपमध्ये मरणाचं पोटेन्शियल. आय जस्ट लव्ह मिड कॅप. मिड कॅपचं पोटेन्शियल किती आहे सांगू, खूप आहे. हा मिड कॅप आहे ना, यामध्ये इन्व्हेस्को आहे. त्याच्यानंतर लार्ज आणि मिड कॅपमध्ये एमो, मोतीलालचा लार्ज आणि मिड कॅप खूप फेमस आहे, चांगला चालतो सध्या तो. कॅनराचा पण चांगला चालतोय. इडलवेसचा पण ठीकठाक आहे. लार्ज आणि मिड कॅप. इथे स्टार दिले आहेत, इथे AUM दिलेत, म्हणजे यांचं किती आहे ते, एका महिन्याचं रिटर्न बघा यांचं किती आहे ते, खूप कमी आहे. पॉईंटमध्ये 1%च मला वाटतं एडल्सवेथने दिलंय फक्त. 6 मंथ, 1 इयर साधारण आहेत ना हे 25 ते 27% हे जनरली वाढतात. जनरली आहेत ना, कुठली कॅटेगरी किती टक्क्याने वाढते हे तुमच्या डोक्यात राहू द्या, म्हणजे पैसे कसे फ्लेक्स करायचे हे पैसे टाकताना तुमच्या डोक्यात राहील. साधारण 25% धरून चाला. याचं खूप असतात ना 25% मोठ्या रकमेवरती. मिड कॅप आहे, तुम्हाला सांगितलं मिड कॅपचं पोटेन्शियल हे 19 ते 24 महिन्यामध्ये पैसे डबल करण्याचं सुद्धा होतं.
म्हणजे मला वाटतं मोतीलालच्याच मिड कॅपने 19 ते 21 महिन्यात पैसे डबल केलेले, डबलिंग रेट. कॅन यू इमॅजिन? 60-60% पण त्या काळात दिले होते जेव्हा मार्केट असं चालत होतं. 22,000वरून 24,000 26,000 गेलं ना, लिटरली कार्यक्रम झाला. कसं असतं, म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकणारे लोक आणि शेअर्स घेऊन पोर्टफोलिओ तयार करणारे लोक, यात फरक आहे. शेअर्स घेणाऱ्या लोकांकडे साधारण एखादा शेअर 1 लाखापर्यंतच असतो किंवा 4-5 शेअर मिळून 1 लाखाची रक्कम त्यात ते टाकतात. म्युच्युअल फंडमध्ये असं नसतं. लोक 10-10 लाख एका म्युच्युअल फंडात टाकतात. असे 3 म्युच्युअल फंड असतात. 30 लाखाचा पोर्टफोलिओ, संपला विषय. हा जेव्हा वाढतो ना, 30 लाख जेव्हा 50% जेव्हा वाढतात, डायरेक्ट 15 लाख मिळतात. फरक असतो बरं का. हत्ती चालणं आणि मुंग्या पळणं याच्यामध्ये बरंच फरक असतं, लक्षात राहू द्या तुमच्या. जर का तुम्ही त्या कॅटेगरीपर्यंत पोहोचला नाही आहेत, अभ्यास म्हणून शिकताय, तर हे डोक्यात राहू द्या. मिड कॅपमध्ये बघा इन्व्हेस्को आहे, ह्याच्यामध्ये HDFCचा ऑपॉर्च्युनिटी खूप छान चालतो. माझ्या फॅमिली म्युच्युअल फंडमध्ये आहे तो, आणि मोतीलालचा मिड कॅप ऑल टाइम फेवरेट आहे सगळ्यांचा. DSP आहेत, बाकी पण बरेचसे आहेत. 5 स्टार आहेत, कोणाचे 4 स्टार आहेत. जनरली याचे 5 वर्षाचे रिटर्न बघा 30%च्या आसपास आहेत. काही आहेत हे, पण जनरली 30% हे मिड कॅपचं पोटेन्शियल असतं, एवढं लक्षात राहू द्या. प्रत्येकाचं काय पोटेन्शियल आहे, नेमका कोण किती वाढतो, हे तुमच्या डोक्यात राहू द्या. त्यामुळे याच्यानंतर पुढे बघतोय आपण स्मॉल कॅप. सगळ्यात चांगलं पोटेन्शियल पळणाऱ्या मुंग्या मोकार पळतात. कधी पैसे टाकायचं हे कळलं तर स्मॉल कॅप बेस्ट. अत्यंत घाण पडलेल्या मार्केटमध्ये स्मॉल कॅपला पैसे टाकायचे. परत मार्केट रेग्युलरच्या जरा पुढे गेलं की स्मॉल कॅपचे काढून घ्यायचे, ब्लू चिपमध्ये टाकायचे. याला म्हणतात म्युच्युअल फंड फ्लेक्सिंग. हे ज्याला जमलं ना, म्युच्युअल फंडमधून सुद्धा पैसे कमवणे कला आहे बरं का, कला. एखादा असेल लयच शाणा तर तो कर्ज काढून पण श्रीमंत होऊ शकतो. अरे कशाने पण श्रीमंत होऊ शकतो म्युच्युअल फंडने. कारण कसं असतं, दॅट काइंड ऑफ स्टेबल. आपण आपला पोर्टफोलिओ कसा हँडल करू कोणाला माहिती. GRSE एवढा पळतोय म्हणून पैसे टाकले तर तो नंतर पडला पण. गेले असते तर कोणासमोर रडला असता तुम्ही. IRCTCत अडकलेले कमी लोक आहेत का काय IRFC मध्ये अडकलेले? बरीच लोक आहेत, जनता खूप मोठी आहे. स्मॉल कॅपमध्ये कॉन्ट्रा म्हणतोय आपलं क्वांट, स्मॉल कॅपमधला गाजलेला प्लेअर होता, पण सध्या त्याला जरा असं पायात साखळदंड अडकलेत. SBIचा स्मॉल कॅप चांगला चालतो. स्मॉल कॅपमध्ये निप्पॉनचा पण स्मॉल कॅप छान चालतो, पण मला वाटतं तो फक्त SIP साठी आहे. स्मॉल कॅपमध्ये बघून घ्याल, पैसे घालाल. स्मॉल कॅप तुमच्याकडे असलाच पाहिजे, पण मोकार पैसे घालू नका, ही रिक्वेस्ट आहे. याचे रिटर्न बघा 30%च्या बाहेर आहेत सगळे. 32-35% साधारण याचे जनरली रिटर्न्स असतात. 3 वर्षाचे 25-30%. दॅट इज सो ग्रेट. आपण जनरली 3 आणि 5 वर्ष बघतो. लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड ही गोष्ट 1 वर्षाचे रिटर्न बघण्यासाठी नसतात. एखादी प्लॉट, एखादा जमीन किंवा एखादा फ्लॅट घेतला तर तो घेतला आणि असा विकत नाही आपण. 3 वर्ष थांबतो आपण. द सेम थिंग वी आर वेटिंग हिअर फॉर 3 years. एका म्युच्युअल फंडात पैसे टाकल्यानंतर त्याला किमान 2 वर्ष रेस्टिंग पिरियड द्यावा. अर्थात रेस्टिंग पिरियड द्यावा की ते रेस्टिंग पिरियडमध्ये सुद्धा वरचं जे प्रॉफिट काढून त्यात गुंतवावं किंवा मार्केटच्या डीपमध्ये दुसऱ्यात गुंतवावं, ही एक कला आहे. ही कला आपण नंतर शिकू, पण सध्या गुंतवायचं तेवढं तरी डोक्यात राहू द्या, बाकी काही नाही. पुढे बघू व्हॅल्यू फंड. व्हॅल्यूमध्ये UTI आहे, निप्पॉनचा व्हॅल्यू फंड जनरली लोक प्रेफर करतात. निप्पॉनवाला आहे तो. टाटा इक्विटी पण आहे. व्हॅल्यू फंड नंतर आहे कॉन्ट्रा फंड. कॉन्ट्रा म्हणजे मार्केटच्या उलट चालतात. कॉन्ट्रामध्ये कोटकचा इथे SBI कॉन्ट्राने दिलाच नाही. SBI कॉन्ट्रा सगळ्यात टॉपचा 1 नंबरचा आहे. कॉन्ट्रामध्ये बघा साधारण ना याचं 5 वर्षाचं देणं हे 25-27% असतं. कॉन्ट्रा हा म्युच्युअल फंडला बॅलन्स करायला असतो. म्हणजे लोणच्यामुळे काय प्रथिनं, प्रोटीन्स किंवा काय कार्बोहायड्रेट्स मिळतात असं नाही आहे, पण तुमचा वरण भात चपाती जे काय असेल ते बॅलन्स करायला आपण लोणचं घेतो. द सेम थिंग लाईक लोणचं हा पाहिजेच. जर का तुमच्याकडे स्मॉल, मिड, लार्ज 1 लाख असेल तर कॉन्ट्रामध्ये 20 ते 25,000 रुपये असावेत असं म्हणतात. मी तर 50,000 असावे म्हणतो. ते माझं पर्सनल ओपिनियन आहे. याच्यानंतर पुढे बघितलात फोकस फंड. फोकस फंड हा विषय काय असतो सांगू तुम्हाला, की पर्टिक्युलरली एखाद्या गोष्टीवरती फोकस करायचं. म्हणजे निफ्टीचे 50 आहेत, पण त्यातले फोकस 30चा एखादा म्युच्युअल फंड असतो. निफ्टी 100 आहेत, त्याच्यातले पर्टिक्युलर 30 फोकसचा एक फंड असतो. म्हणजे निफ्टी 100 मधले जे टॉपचे 30 आहेत त्याच्यामध्ये फोकस करून वगैरे कार्यक्रम करणारे ही लोक असतात. फोकस फंड असला पाहिजे. फोकस फंडचा एक वेगळा क्रायटेरिया म्हणजे ना, माझे उरलेले पैसे मी रिस्क म्हणून स्मॉल कॅपमध्ये टाकत जाईन, ही एक वेगळ्या कॅटेगरीची लोक आहेत. आणि फोकसवाली लोक आहेत. ॲक्च्युली ना खूप लोकांना, माझ्या मावशीला मला वाटतं फोकस फंडचा खूप छान अनुभव आला. उत्तम. माझ्या पण फॅमिली पोर्टफोलिओमध्ये फोकस फंड आहेत, पण मी फोकसवरती कमी फोकस करतो. पण केला पाहिजे फोकस. याच्यामध्ये आहेत ना SBI फोकस इक्विटी, ॲब्सोल्युटली SBI इज ग्रेट आहे याच्यामध्ये. बाकी ठीक चालतं. ह्यांचे पण रिटर्न्स आहेत ना, हे बघा 15 ते 21% असतात. पण फोकस पण कसं असतं, तुमच्याकडे वेगवेगळ्या चवीच्या गोष्टी असाव्या. आंबट, तिखट, गोड. कधी अचानक मार्केट पडलं किंवा मार्केट चढता पैसे काढून घ्यावे लागले, गरज कधी पण पडते. ही नशा लागली ना गुंतवायची, की माणूस असलेले एक्स्ट्रा पैसे पण आत घालतो. ही नशा ज्यांना लागते ना, हे नशेतल्या लोकांनी कधी कुठले काढावे यासाठी ह्या गोष्टी आहेत. परत एकदा सांगतो, म्युच्युअल फंड इज अ रॉ मटेरियल. त्याला प्रोसेस कसं करायचं ही कला आहे, जमावी लागते, सगळ्यांना येत नाही. पुढे बघा फोकस फंडच आहेत हे सुद्धा. ॲक्सिसचा फोकस आहे. सेक्टर किंवा थीमॅटिक माझा आवडीचा सब्जेक्ट.
बघा, आपल्याकडे एखाद्या सेक्टरचे स्टॉकचा पोर्टफोलिओ तयार करतो. डिफेन्स सेक्टरचा एखादा पोर्टफोलिओ आपल्याकडे असतो. आपल्याकडे परत मेटल सेक्टरचा एखादा असतो, त्यात आपण JSW, हिंडाल्को, टाटा, लॉयड वगैरे बाकीचे स्टील सगळे एकत्र करून ठेवतो. मग हे आपण करून ठेवतो, वेळ मिळत नाही, यांनीच करून ठेवावं, यांच्याकडे वेळ असतो आणि यांना कळतं. मग अशाच सेक्टोरियलमध्ये काय करायचं, सेक्टोरियल म्युच्युअल फंड हे जनरली 5 ते 6 वर्षासाठी ठेवायचे असतात. एखादं सेक्टर जे येत्या काळात वाढतंय त्यात ठेवून द्या. ते 5-6 वर्षात चांगले मजबूतवाले ग्रो होतात. एक्झाम्पल याच्यात कुठला आहे बघा, LICचा इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ओके, ह्यांनी कॅनरा दिला नाही, कॅनराच म्हणतोय आपला, कोटक. माझ्याकडे कोटकचा इन्फ्रास्ट्रक्चर अँड न्यू एज इकॉनॉमिक्स नावाचा एक म्युच्युअल फंड आहे, जो सरकार जेव्हा चेंज झाली तेव्हा मी तो मुद्दामून घेतला. त्याच्या आदल्या दिवशी घेतला आणि त्या दिवशी मार्केट पडलं त्या दिवशी सुद्धा घेतला मी. का माहितीये का, ते वाढणारच आहे. जे सरकार नवीन येतं याचा फोकस कशावरती, याचा फोकस जर का इन्फ्रावरती असेल तर मी इन्फ्रा घेणार, विषय संपला. इन्फ्राचा स्टॉक IRB घेऊन मी बुडण्यापेक्षा म्युच्युअल फंडात टाकेन, मॅनेजरला करू दे ना हँडल काय करायचं ते. यासाठी त्यात मी 1 टाकून ठेवले. ते 1 लाखाच्या नंतर 1.20, 1.21 सुद्धा झाले, 1.16 पण झाले. कमी जास्त होत असतं पण त्याचा ग्रोथ चांगली आहे. असंच एक आहे की एनर्जी हंगर इंडियाची खूप आहे. तुम्ही कुठेही राहा, काहीही करा, एखाद वेळेस बाकीच्या गोष्टी कमी जास्त झाल्या चालतात, पण एनर्जी कमी झाली की बोम होते. उन्हाळ्यात लाईट गेली की मस्तक फिरतं. पावसाळ्यामध्ये जर का तुमची लाईटच ऑफ असेल तर तुमच्या बऱ्यापैकी गोष्टी थांबतात. मोबाईलला चार्जिंगच उरत नाही, मग पॉवर बँक आणि ती संपल्यावरती बोम, ह्याच गोष्टी चालू होतात. वी आर एनर्जी हंगरी कंट्री. भारतात काय वाढेल मला नाही माहिती, लोकसंख्या वाढेल न वाढेल, एनर्जीची हंगर मात्र 100% वाढेल. अप्लायन्सेस वाढतायत, त्यात ग्रोथ 100%. एनर्जीवाले स्टॉक घेताय, एनर्जीवाले जर का म्युच्युअल फंड घेताय, बेस्ट. मी ICICI प्रुडेन्शियलचा मला वाटतं एनर्जी ऑपॉर्च्युनिटी घेतला असावा, मे बी नाव चुकतंय माझं, खात्री करा एकदा. खूप छान आहे, चालतोय, मी घेतलाय, एवढंच, बाकी काही नाही. कोटकचा इन्फ्रा पण मी घेतला, न्यू एज इकॉनॉमिक्सचा आहे म्हणून. बाकी बघा ना, याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगचे पण आहेत, बाकीचे पण आहेत, FMCGचे पण असतात काही काही. अर्थात ते सेक्टर स्लो चालतं तर म्युच्युअल फंड पण स्लो चालणार. जर का एनर्जी फास्ट, इन्फ्रास्ट्रक्चर फास्ट वाढतं तर ते म्युच्युअल फंड फास्ट वाढतात. ओके, जिथे ऑपॉर्च्युनिटी शब्द आला ना, आय जस्ट लव्ह दिस, कारण हा गेमच आहे ऑपॉर्च्युनिटीचा. पुढे बघितलात तर तुम्ही सेक्टोरियल नंतर लॉंग ड्युरेशन फंड्स आहेत, टाटा इन्कम फंड आहे. एक गोष्ट राहिली. डिफेन्स हे सेक्टर आहे. माझ्याकडे डिफेन्सचा मोतीलाल ओसवालचा म्युच्युअल फंड आहे, ज्याने 20% पेक्षा जास्त दिले, कारण डिफेन्स सेक्टरच तेवढं पळालं आहे. फायदा हा म्युच्युअल फंडचा. अजून काय बरं, टाटाचा टुरिझमचा म्युच्युअल फंड आहे. मी त्याच्यावरती रील सुद्धा केली होती. ज्याने कोणी पैसे टाकले असतील सध्या बघा, माझे त्याच्यात मला वाटतं ना फक्त 500 रुपयाची SIP चालू आहे. मी SIP करतोच आहे त्याच्यामध्ये. खूप छान ग्रोथ आहे. इंडिया टुरिझमसाठी जबरदस्त आहे. एक वाक्य एका नेत्यांनी म्हटलं होतं, नाव मला त्यांचं पण घ्यायचं नाही आहे. त्यांनी काय म्हटलं होतं की एकटा कोकण जर का पर्यटनावरती केंद्रित आणि फोकस जर असं डेव्हलप केलं ना, तर एकटा कोकण अख्ख्या महाराष्ट्राची भूक भागवेल. अख्ख्या महाराष्ट्राचे पैसे आहेत ना जे लागतात, एवढी सगळी गंगाजळ तो एकटा कोकण तयार करेल. मी पण तेच म्हणतो, भारतात पर्यटनाला खूप स्कोप आहे. बाहेरचं पर्यटन मरणाचं महाग आहे. गोवा किती स्वस्त वाटतं अरे लोकांना. कधीतरी इटलीच्या बीचेस वगैरे बघा किंवा फॉरेनचे बीचेस बघा, मरणाचे पैसे 1780 गोष्टी लागतात तिथे जायला. आपण किती फ्री आहोत यार, किती गोष्टी आपल्याकडे स्वस्त आहेत डॉलरच्या तुलनेत, त्यांच्या इन्कमच्या तुलनेत आपल्याकडे खूप स्वस्त आहे. पर्चेसिंग पॉवर पॅरिटीवरती इंडिया खूप चीप आहे. भारत खूप पुढे जाणार माझी खात्री आहे. हॉटेल लाईन, टुरिझम लाईन, ट्रॅव्हल लाईन आणि बाकी सगळी लाईन पुढे जाणार, खात्रीने सांगतो. याच गोष्टीने मी हा सगळा म्युच्युअल फंड आणि बाकीच्या गोष्टी आहेत ना माझ्या पोर्टफोलिओत घेऊन ठेवल्या होत्या. झालं लॉंग ड्युरेशन फंड, टाटा इन्कम फंड. मीडियम टू लॉंग ड्युरेशन फंडमध्ये ICICI प्रूचा बॉन्ड आहेत. याच्यामध्ये काय होतात, हे बॉन्डवाल्या गोष्टी आहेत ना, यात फिक्स इन्कम असतो बरं का. यात तो काही मुकार मोठा वाढत नाही इक्विटीसारखा. त्यामुळे याचे जे रिटर्न्स आहेत ना, हे 7, 8, 9, 10% आतमध्ये असतात. लक्षात ठेवा, 10%साठी का गुंतू, अरे बॉन्ड आहेत ते. त्यांची स्टॅबिलिटी इक्विटीच्या मरणाच्या पुढे आहे. कधी कधी इक्विटीचे म्युच्युअल फंड मायनस जातात, -4%, -5%. खात्रीशीर आहेत, हे नाही जात तसे. एक वेगळा क्लास आहे जो यांच्यामध्ये पैसे घालतो. त्या क्लासमध्ये आपण येतो की नाही नंतर बघा. टाटा इन्कम फंड झाला लॉंग ड्युरेशन फंडमध्ये. हे मीडियम टू लॉंग ड्युरेशन फंडमध्ये बॉन्ड असतात. मीडियम ड्युरेशन फंडमध्ये बघा हे परत सगळे बॉन्डचे फंड आहेत. HDFC मीडियम ड्युरेशन डेप फंड. डेप फंड म्हणजे काय, डेप म्हणजे कर्जासाठी किंवा कर्जाने घेतलेले बॉन्ड्स असतात, ते डेप फंड्स असतात. ह्यांना पण 7-8% एवढेच मिळतात. ICICI प्रू मीडियम टर्म बॉन्ड. माझ्याकडे बॉन्डचे पण एकदम आहेत. SBI मॅग्नम आहे ना, हा फेमस आहे. हा माझ्याकडे होता, मे बी माझ्याकडे आहे. SBIचा मॅग्नम माझ्याकडे आहे. बॉन्डवाला पण पाहिजे. हायब्रिड फंड सुद्धा तुमच्याकडे पाहिजेत बरं का. म्हणजे वेगवेगळं ते हे होतं, काय होतं,
व्हर्सॅटिलिटी तुमच्या पोर्टफोलिओत राहते. डायनॅमिक बॉन्ड फंड हे डायनॅमिक आहेत. स्टॅटिक म्हणजे स्थिर असतात, डायनॅमिक म्हणजे बॉन्ड टू बॉन्ड ते विकत असतात. हा बॉन्ड विकला, तो बॉन्ड घेतला, तो पण कमी जास्त पर्सेंटेजचा घेऊन बाकी कमी पर्सेंटेजला सेल आउट करून टाकला. रिटर्न्स तेवढंच 6-7-8%. मला माहिती आहे हे तुम्हाला अजिबात आवडणार नाही, मला कोणीही विचारत नाही. शॉर्ट ड्युरेशनमध्ये एडल्सवेथचा आहे, PSU डेफ फंडचा वगैरे ह्या गोष्टी आहेत, पण जस्ट कॉमन आहेत, हे कोण घेत नाही. लॉंग ड्युरेशन फंड्स, अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन म्हणजे एकदम शॉर्ट ड्युरेशनला ठेवायचे आहेत, आत्ताच पैसे आले महिनाभरात द्यायचे, टाका ना याच्यामध्ये. DSPचा अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड आहे. परत बँक ऑफ इंडियाचा आहे. लिक्विड फंड, लिक्विड फंड म्हणजे काय? लिक्विडचा अर्थ वाहनं, येणं जाणं. एखादी गोष्ट लिक्विडमध्ये ठेवतो, अचानक मध्ये लागला तर त्याला लिक्विड फंड म्हणतात. घरातली लिक्विडिटी म्हणजे तांदळाच्या डब्यात ठेवलेले आईचे पैसे किंवा आपले सुद्धा जे ड्रॉवरमध्ये ठेवलेले पैसे, दॅट इज अवर लिक्विडिटी. असंच हे लिक्विड फंड आहेत. याच्यामध्ये तुमचा LICचा म्युच्युअल फंड MF लिक्विड फंड आहे, DSPचा लिक्विडिटी फंड आहेत. हे सुद्धा आहेत ना 6%-7% एवढंच देतात. अर्थात यातून फायदा काढणं नसतं, इथे पैसे ठेवणं असतं. FDच्या रेटमध्ये पैसे मिळणं ह्यापेक्षा जास्त डोकं ते इथे लावलं जात नाही. अर्थात हे 7% काढतानाचं हे चार्जेस ते चार्जेसमध्ये 2-4% निघून जातात. प्रॉफिट गेन टॅक्सला पण काही निघून जातं. आता एवढंसं मिळतं, त्यामुळे तुम्ही याला प्रेफर करणार नाही हे मला चांगलं माहिती आहे. पुढे बघा, ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड. अर्थातच हे हायब्रिड फंड आहेत, म्हणजे बॉन्ड आणि डेप फंड असतात ना, यांचं हायब्रिडेशन असतं. हे ॲग्रेसिव्ह आहेत, म्हणजे फंड थोडासा ॲग्रेसिव्ह म्हणजे काय? सळसळता डॅशिंग टाईपचा. 12%, 15% एवढे पर्सेंटेज आहे त्याचे. 12-15% म्हणजे जनरली 8-9% बॉन्ड देतात, 10च्या आतच देतात, पण हा 10च्या बाहेर पण जातो. त्यामुळे हे आहेत ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड. कदाचित तुम्ही खुश होऊन यातला एखादा घ्याल तर, बाकी काही नाही. SBI इक्विटी हायब्रिड फंड जास्त, SBIचं ह्याच्यामध्ये जास्त चाललं म्हणजे चलती आहे. मी जेवढे बघितले SBI इक्विटी हायब्रिड वगैरे ह्याच गोष्टी ॲग्रेसिव्हमध्ये लोक प्रेफर करतात हायब्रिडमध्ये. पुढे बघितला तर कन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड्स आहेत, पण यांचं रेट मात्र 6-7%च आहेत. तुम्ही घ्यायला प्रेफर करत नाही आहेत. ELSS सगळ्यात भारी कॅटेगरी, माझ्या आवडीची कॅटेगरी. माझी चंचलता खूप आहे. मला ना म्हणजे काम आठवतं, कोण आठवतं, कधी खायला आठवतं, मग मी इकडे तिकडे जात असतो, कधी नातेवाईकांकडे जात असतो. माझं ना एक स्क्रिप्ट रायटिंगचं काम इनकम्प्लीट राहिलं. आता मी काय केलं, मी माझा फोनच स्विच ऑफ करून ठेवून दिला. 3 तासासाठी मी दरवाजा पण बंद केला, एक पाण्याची बॉटल रूममध्ये भरून ठेवली, मी स्वतःला कोंडून घेतलं आणि आता माझ्याकडे फक्त एकच गोष्टीवर फोकस आहे, ते म्हणजे माझा अभ्यास, माझं स्क्रिप्ट रायटिंग. माझं नाटक लिहून झालं 3 तासाचं, 1 तासात मी निघून गेलो. स्वतःवर बंधनं टाकली. स्वतःवर बंधनं टाकताय तर पैसे खूप वाढतात. खूप लोक त्यांच्या हातावर कंट्रोल नसतो, असे पैसे वाढलेले दिसले की काढतात ते. ह्याच लोकांसाठी आहे ELSS टॅक्स सेवर फंड. यातून टॅक्स किती वाचवाल ते नंतर बघू. 1-1.5 लाखापर्यंतच टॅक्स वाचतो, जास्त काय वाचत नाही. पण ELSS आहेत ना, हे ना 3 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. टॅक्स सेवरला एकदा पैसे टाकले 3 वर्ष काही बोलायचं नाही, काहीच बोलायचं नाही बरं का. ॲक्सेसचा ELSS टॅक्स सेवर आहे. मला वाटतं ELSSमध्ये मी कम्पॅरिझनला घेतला होता, HDFCचा घेतला होता, पराग पारिखचा घेतला होता आणि DSPचा ELSS घेतलेला. DSP खूप फेमस चाललाय सध्या. मी पराग पारिख ह्याच्यावरती स्वतः पर्सनली माझा ELSS आहे. SBIचा इक्विटी लॉंग टर्म ELSS खूप फेमस आहे. माझ्या बहिणींच्या वगैरे पोर्टफोलिओत तो आहे. ELSSमध्ये आहेत ना असे काही पैसे जे खर्च होणारच होते आणि ते वाचले. हे इथे मला द्यायचेच होते. माझ्या कारचं ब्ला तुटलंच होतं, त्याचे मला 3,000 रुपये द्यावेच लागणार होते. पण अरे ते 300 रुपयात झालंच, त्याचं काम झालंच, लिटरली कामच झालं, ते ओकेच झालं. मला आता परत 3,000ची गरज नाही. जे काही तुमचे उरलेले 2,700 रुपये आहेत पैकी 2,000 रुपये काढा, सरळ ELSSमध्ये टाका. परत 3 वर्ष त्याला हात लावता येत नाही. याची ग्रोथ खरंच चांगली असते. 22, 18%, 25% एवढ्याचे रिटर्न्स मिळतात. ह्याचे रिटर्न्स खरंच खूप चांगले मिळतात. कुठल्या अनुषंगाने मार्केट पडले तरी हे पडत नाहीत, यातून पैसे काढताच येत नाहीत. मॅच्युरिटी पिरियड झाल्याशिवाय तुम्हाला यातून पैसे मिळतच नाहीत बाहेर. फ्युचरमध्ये चांगली ग्रोथ होईल, स्वतःवरती कंट्रोल राहील. म्हणून असे पैसे असे जे तुमचे वाचलेच आहेत, हा मी लॉसच बुक करणार होतो, जरा थांबलो आणि मला एक 1600चा प्रॉफिट झाला. काढा, 600 रुपये राहू द्या कॅपिटलसाठी, 1000 रुपये घ्या, ELSSमध्ये टाकून द्या. यासाठी ELSS आहेत. ओके, डेडिकेटेड पॉईंट खूप छान आहे. प्रत्येकाची कॅटेगरी आणि खासियत वेगवेगळी आहे, त्यानुसार फायदा करून घ्या.